नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरती 2024 आज भरतीचा चौथा दिवस होता। तर आज 22 जूनला पोलीस भरती झाली आणि पाऊस सुद्धा जे आज आला होता। तर पावसामध्ये भरती कशा प्रकारे जे मित्रांनो झाली, भरतीचं या ठिकाणी आज नियोजन कशा पद्धतीने झालं, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होती, 22 जूनला पोलीस भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते कागदपत्र लागत आहे, त्याचबरोबर मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करायच्या, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टी तो तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थ्यांना या ठिकाणी 50 पैकी फिजिकलमध्ये किती मार्क्स पडत आहे आणि 1600 मीटर रनिंगचा टायमिंग या ठिकाणी किती येत आहे याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा माहित पडणार आहे की या ठिकाणी 1600 मीटर रनिंगचा टायमिंग किती होता। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगणार आहे की 22 जूनला पोलीस भरती कशा प्रकारे झाली याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, 22 जूनला आज जे पोलीस भरती कशा प्रकारे झाली ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर पहा, सर्वात आधी सकाळी 4 वाजतापासून मुले या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे। ठीक आहे, आणि तुम्ही जर जेवढ्या लवकर या ठिकाणी समोर रांगेमध्ये लागणार आहे तेवढ्या लवकर तुमचं या ठिकाणी फिजिकल होणार आहे, गोळाफेक होणार आहे, 100 मीटर होणार आहे, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग होणार आहे। तर समजा तुम्ही एकदम पुढे जर लाईनीमध्ये लागले तर ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही जेवढे लेट या ठिकाणी रांगेमध्ये लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तेवढा वेळ तुमचं फिजिकल या ठिकाणी जाऊ शकते। 4 वाजता सुद्धा तुमचं फिजिकल होऊ शकते दुपारची, किंवा 3 वाजता सुद्धा होऊ शकते जर तुम्ही या ठिकाणी लेट जर रांगेमध्ये लागले तर। आज 22 जूनला सर्वात आधी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गेटापाशी थांबवलं, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या अंदर घेतला आणि त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुरुवात होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जवळपास 15 मिनिटाचा टाइम लागते आणि जास्त जो टाइम लागत आहे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस नंबर यासाठी त्या ठिकाणी 4 ते 5 घंटे त्या ठिकाणी थांबावं लागत आहे, कारण की एक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे। ठीक आहे, तर 5-6 घंटे त्या ठिकाणी बसून ठेवल्या जात आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते कागदपत्र लागते ते तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो। तर तुम्हाला ओरिजिनल या ठिकाणी तुम्ही जो फॉर्म भरला पोलीस भरतीचा तो फॉर्म न्यावा लागणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला हॉल तिकीट न्यायचे ओरिजिनल, त्याचबरोबर तुम्हाला आधार कार्ड न्यायचं ओरिजिनल, त्याच्या 2 झेरॉक्स न्यायचे, त्याचबरोबर तुम्हाला 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट याचे सुद्धा 2 झेरॉक्स आणि ओरिजिनल, त्याचबरोबर 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट याचे सुद्धा 2 झेरॉक्स आणि ओरिजिनल हे लागणार आहे। त्याचबरोबर टीसी सुद्धा तुम्हाला न्यायचे आहे, टीसी जर नसेल तर टीसीच्या झेरॉक्स न्या किंवा बोनाफाईड न्या। तर टीसीच्या 2 झेरॉक्स त्या ठिकाणी लागणार आहे, बोनाफाईड सुद्धा असू द्या कॉलेजमधलं, त्याचबरोबर ओरिजिनल सुद्धा टीसी तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे। ओरिजिनल जरी नसले तरी सुद्धा तुम्ही बोनाफाईड या ठिकाणी नेऊ शकता। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी 4 ते 5 फोटो या ठिकाणी लागणार आहे, कारण की 3-4 फोटो ग्राउंडच्या अंदर लागते त्या ठिकाणी। त्याचबरोबर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला ओरिजिनल न्यायचे आहे, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेटच्या 2 झेरॉक्स न्यायचे आहे, त्याचबरोबर तुम्हाला डोमिशियल न्यायचे आहे आणि डोमिशियलचे सुद्धा 2 झेरॉक्स आणि ओरिजिनल सुद्धा या ठिकाणी डोमिशियल न्यायचं आहे। त्याचबरोबर EWS प्रमाणपत्र तुम्हाला ओरिजिनल न्यायचं आणि याचे सुद्धा 2 झेरॉक्स आहे, त्याचबरोबर नॉन क्रिमिनल सुद्धा न्यायचे आणि याचे सुद्धा 2 झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी न्यायचे। तर एवढे या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कागदपत्र लागत आहे। ठीक आहे, सर्वात आधी या ठिकाणी विद्यार्थ्यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाला आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या अंदर नेलं। तर एका पोलिसांजवळ 10 विद्यार्थ्यांचा इव्हेंटसाठी त्या ठिकाणी पाठवलं जात आहे। ठीक आहे, 10 विद्यार्थ्यांचा इव्हेंट या ठिकाणी घेतला जात आहे। तर पहिला जो इव्हेंट आज घेतला गेला तो होता 100 मीटर। ठीक आहे, आणि 100 मीटरमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना कमी मार्क्स या ठिकाणी पडत आहे, कारण की मायक्रो सेकंडने या ठिकाणी मार्क्स कमी होत आहे 100 मीटरमध्ये। तर 100 मीटरमध्ये थोडं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे। त्याचबरोबर दुसरा जो इव्हेंट होता आहे तो होता या ठिकाणी गोळाफेक, त्याचबरोबर तिसरा इव्हेंट या ठिकाणी 1600 मीटर रनिंग होत आहे। तर 1600 मीटर रनिंग धावाच्या वेळेस तुम्हाला या ठिकाणी एक चुकणी करायची आहे की 1600 मीटर रनिंग तुम्हाला जो ट्रॅक असतो त्या ट्रॅकच्या अंदरून धावायचा आहे। ठीक आहे, जेवढं तुम्ही ट्रॅकच्या अंदरून धावता तेवढं तुमचं या ठिकाणी टायमिंग कमी येणार आहे आणि जास्त मार्क तुम्हाला पडणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर ट्रॅकच्या बाहेरून धावले तेवढंच तुम्हाला या ठिकाणी टायमिंग जास्त जाणार आहे, मार्क कमी या ठिकाणी भेटणार आहे। ठीक आहे, तर ट्रॅकच्या अंदरून या ठिकाणी 1600 मीटर रनिंग धावा। त्याचबरोबर आज पाऊस आला होता 22 जूनला, तर पावसामध्ये सुद्धा भरती झाली आहे। तर त्याचं जे नियोजन आहे, तर दुपारून या ठिकाणी जवळपास 1-1.5 वाजता पाऊस आला होता आणि हलकासा पाऊस होता थोडा। ठीक आहे, आणि
त्यांनी काय केलं, जेवढं पण ताळपत्र होतं त्या ताळपत्र संपूर्ण त्या ठिकाणी झाकलाय. जे गोळाफेकचं होतं, गोळाफेकच्या ठिकाणी सुद्धा ताळपत्र त्यांनी झाकलंय. त्याचबरोबर जे ट्रॅक होता 1600 मीटर 400 मीटरचा जो ट्रॅक होता, तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी ताळपत्र जे आहे ते तळव जे त्या ठिकाणी टाकले होते, जेणेकरून ते ग्राउंड वलं झालं नाही पाहिजे या साठी. ठीक आहे. आणि 100 मीटरसाठी सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी ते तळव त्या ठिकाणी टाकले होते ट्रॅकवर, जेणेकरून ते ग्राउंड वलं झालं नाही पाहिजे म्हणून. तर पाऊस या ठिकाणी आज आला होता, जवळपास अर्धा घंटा पाऊस चालला, अर्धा एक घंटा. ठीक आहे. आणि पाऊस गेल्यानंतर आणखीन लगेच भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरुवात झाली. तर अशा प्रकारे मित्रांनो प्रोसेस झाली. पाऊस आला तरी सुद्धा, पाऊस आला होता आज तरी सुद्धा या ठिकाणी इव्हेंट झाले. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची या ठिकाणी गोळाफेक सुद्धा घेतला, त्याचबरोबर 100 मीटर घेतले आणि 1600 मीटर रनिंग सुद्धा घेतल्या जात आहे. ठीक आहे. तर सर्वात कमी मार्क्स मुलांना जे भेटत आहे या ठिकाणी फिजिकलमध्ये, तर सर्वात कमी मार्क्स 1600 मीटर रनिंगमध्ये विद्यार्थ्यांना कमी मार्क भेटत आहे. तर 1600 मीटर रनिंगवर तुम्हाला या ठिकाणी जे आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त फोकस करायचा आहे, कारण की 100 मीटरच जे आहे या ठिकाणी चांगले मार्क्स तुम्हाला या ठिकाणी पडू शकते जर तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मारली तर. ठीक आहे. त्याचबरोबर गोळाफेकमध्ये सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी कटत आहे. तर आज जे 22 जूनला सर्वात आधी विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले. त्याचबरोबर जे विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी उंची घेतल्या जात आहे, उंची 165 सेंटीमीटर या ठिकाणी लागत आहे आणि 165 सेंटीमीटरपेक्षा ज्यांची सुद्धा कमी असली त्या विद्यार्थ्यांना अपात्र केलं जात आहे, फेल केलं जात आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची छाती मोजल्या जात आहे. छातीमध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी काटल्या जातात, तर छातीमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी थोडं लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एक फॉर्म लिहून घेतला जात आहे. तर नॉर्मल फॉर्म आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिहावा लागतो. ठीक आहे. फॉर्म अगर लिहून झाल्यावर तुम्हाला या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जाते. तर अशा प्रकारे जे पोलीस भरतीची जे आज प्रोसेस जे होती. ठीक आहे. तर सर्वात पहिला जो इव्हेंट या ठिकाणी होत आहे तर तो 100 मीटर होता आहे. त्यानंतर दुसरा गोळाफेक आणि तिसरा जो या ठिकाणी होता तो होत आहे 1600 मीटर रनिंग. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी सेन्सर लागलेला आहे. ठीक आहे. तर सेन्सर पासून तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे 100 मीटरला झालं, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे पोलीस भरती या ठिकाणी होत आहे. तर 100 मीटरमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी कमी मार्क्स पडत आहे, कारण की 100 मीटरमध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडत आहे. तर यावर सुद्धा तुम्हाला थोडं लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. कारण की मायक्रो सेकंडने या ठिकाणी मार्क्स विद्यार्थ्यांचे कमी होत आहे. त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगमध्ये सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवायचं, कारण की 1600 मीटर रनिंगला जे 50-50 मुले या ठिकाणी सोडत आहे आणि 50 पैकी जे विद्यार्थ्यांना मार्क्स जे पडत आहे जवळपास काही विद्यार्थ्यांचा जो टाईम येत आहे तर हा 8-8 मिनिट सुद्धा येतात. जवळपास 30-35 विद्यार्थ्यांचा जो टाईम आहे हा जवळपास 7-8 मिनिट या ठिकाणी येत आहे. ठीक आहे. आणि 50 मधले जे असे मोजकेच विद्यार्थी आहे, जवळपास 5-6 विद्यार्थी असे आहे की त्यांचा 1600 मीटर रनिंगचा जो टायमिंग आहे हा जो आहे जवळपास 5 मिनिट 5.5 मिनिटपर्यंत या ठिकाणी येत आहे. ठीक आहे. तर खूप कमी मुलांचा या ठिकाणी 1600 मीटर रनिंगचा टायमिंग 5-5.5 मिनिट या ठिकाणी एवढा येत आहे. तर सर्वात जास्त मुले जे या ठिकाणी 1600 मीटर रनिंगमध्ये कटत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो आज 22 जूनला पोलीस भरती झाली. पाऊस सुद्धा होता, त्याचबरोबर पाऊस झाल्यानंतर पावसामुळे ते भरती थांबवली गेली होती थोडा वेळ. ठीक आहे. आणि जसा पाऊस गेला तशी भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो भरतीचा आज 4था दिवस होता. अशा प्रकारे पोलीस भरती 22 जूनला पार पडली. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.